देवा नंबर खरोखर काय? ना तो खा. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता. तर आज उठले होते सकाळी सकाळी लवकर, कारण होती माझ्या साहेबांची डे ड्युटी. तर पटपट भाकऱ्या केल्या, भाजी केली, सगळं आवरत होते, कारण त्यांना लवकर जायचं असतं 6:30 वाजता सकाळी. त्याच्या आधीच मला उठावं लागतं, सगळं आवरावं लागतं. आणि इथे बघा, हे माझं सनस्क्रीन लावत होते. मी त्यांना एकदा सांगितलं होतं सनस्क्रीन लावायची म्हणजे स्किन छान राहते असं. तर रोज माझी सनस्क्रीन संपवत आहेत आणि आता बघा व्हिडिओ करताना कसं आत गेले, एकदम लपायला गेले. तर नंतर परत एकदा व्हिडिओ घेत असताना ते लाईट बंद केले आणि हे घेतले, म्हणजे लाजत होते ते. ह्यांना टिफिनमध्ये सगळंच द्यावं लागतं, कारण त्यांना बाहेरचं खायचं नसतं, आवडत नाही त्यांना. त्यामुळं पोहे म्हणजे नाश्ता, पूर्ण जेवण, भाकरी आणि मुगाची आमटी वगैरे बनवली होती, तेच दिलं. आणि मग ह्यांना बाय बाय केलं आणि मी परत झोपले आणि डायरेक्ट उठले होते 11, 11:30. त्यानंतर घरातली थोडीफार कामं आवरली आणि संध्याकाळी परत मी भाकरी करत होते. बघा माझी भाकरी इतकी छान फुगली होती, मला खूप छान वाटत होतं. आणि सरप्राईज म्हणून यांच्यासाठी खीरही केली होती मी, कारण त्यांना खीर खूप आवडते दुधाची. नवऱ्याला गोड गोड खीर केली मी शेवयाची. त्यांना ना खूप म्हणजे खूप जास्त आवडते ही खीर. सो मी खीर केले, त्यांना माहित नाहीये मी केले, कारण ते परवा दिवशी म्हणत होते कर कर. मी म्हटलं आता कुठं करता, दोघांपुरतं खीर कधी करायची. मी आज केलीये, बघूया त्यांचं रिॲक्शन डायरेक्ट. देवा नंबर खरोखर काय? ना तो खा. कशी घरात होतं तसं झालंय काय? त्याला अजून काही घातलं नाही. काय ते काय म्हणतात तो, ना तो खा. पेढे घातलं नाही मी. बरोबर मस्त झाले. बरोबर ना. मस्त मस्त मस्त. वडी की वड मग किती आहे वडी की वड नुसता. सगळंच खाऊन संपव.